पुणे पोर्शे बिल्डर पुत्र दुहेरी बळी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। बाल हक्क न्यायालयाने हा जामीन दिल्यानंतर आरोपीची पुन्हा बाल सुधारगृहामध्ये रवानगी करणे चुकीचे असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले। आता या अल्पवयीन आरोपीचा ताबा याचिका करणाऱ्या मुलाच्या आत्याकडे असणार आहे। पुणे पोर्शे बिल्डर पुत्र दुहेरी बळी प्रकरणात आरोपीला जामीन। अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। जामिनानंतर बाल सुधारगृहात ठेवणे अयोग्य, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। पुण्यातील पोर्शे बिल्डर पुत्र दुहेरी बळी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। या मुलाच्या आत्यानं हेबियस कॉर्पस याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती। न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आरोपीला जामीन द्यायचा निर्णय घेण्यात आलाय। कोर्टात नेमकं काय घडलं ते आपण बघूया। जामीन मंजूर केल्यानंतर बाल सुधारगृहात पाठवणे अनधिकृत असल्याचं आरोपीच्या आत्याचा याचिकेत दावा होता। बाल हक्क मंडळाने जामीन दिल्यानंतरही अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबियांप्रती उच्च न्यायालयाकडून संवेदना व्यक्त करण्यात आल्या। अल्पवयीन मुलाला देखील धक्का लागल्याचं उच्च न्यायालयाचं मत आहे। अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे हायकोर्टाकडून त्यानंतर आदेश देण्यात आले। बाल सुधारगृहात असणाऱ्या अल्पवयीन आरोपीला तातडीने सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले। मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्याचा दुसऱ्यांदा दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याचं कोर्ट म्हणतं। जामीन मिळाल्यानंतरही मुलाला पुन्हा बाल सुधारगृहात ठेवणे चुकीचे आहे। घरातील सदस्य तुरुंगात आहेत म्हणून मुलाला बाल सुधारगृहात ठेवणे हा पर्याय योग्य नाही असंही कोर्टाने नमूद केलं। मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्याचा बाल न्याय मंडळाने दिलेला आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलाय। या अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात द्यावं असं हायकोर्टाने म्हटलंय। 2024 आणि 12 जून 2024च्या ज्या ऑर्डर्स आहेत ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या, ज्याच्यामध्ये ज्युव्हेनाइलला डिटेन करण्यात आलं होतं, त्या इलिगल आहेत, एक्सपेशली इलिगल आहेत आणि म्हणून त्या सेटिसाइड झालेल्या आहेत। जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न इकडे सरकारी वकिलांकडून उपस्थित करण्यात आला। सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत ज्युव्हेनाइलला देण्यात यावं। पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी मध्यरात्री घडलेल्या अपघातानं महाराष्ट्र हादरला होता। बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं पोर्शे कार चालवत झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणानंतर बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामीन दिल्यावरून वादंग निर्माण झाला। पुणे पोलीस राजकीय दबावाखाली या अल्पवयीन आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला। अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता, त्याचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आल्याचंही कळलं। या प्रकरणात ससूनचे 2 डॉक्टर्स आणि आरोपीच्या आईला अटक करण्यात आली होती। अल्पवयीन आरोपीला गाडी देण्यावरून, गाडीची नोंदणी न केल्यावरून आणि गाडीच्या ड्रायव्हरवर दबाव आणल्याप्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली। या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला संज्ञान असल्याचं सिद्ध करून आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला चालवण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केल्यानं या प्रकरणात आता पुढे काय होणार हे पाहावं लागेल। निखिल चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।